श्री स्वामी समर्थ। मेष राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। काय मेष राशीवाल्यांनो, कधी असं वाटतं का की आयुष्य एका जागी अडकलंय? मनात खूप काही करायचं असतं, पण योग्य वेळच मिळत नाही असं वाटतं का? कधी स्वतःवरच शंका येते का, मी खरंच करू शकेन का? आणि कधी अचानक असं वाटतं का की आता काहीतरी मोठं करून दाखवायचंय? जर तुमच्या मनात असे विचार चालू असतील तर समजा हा महिना तुमच्यासाठी खास आहे। हा मे महिना तुमचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार आहे। चला तर मग जाणून घेऊ मे महिना तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे। आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कधी आनंद, कधी ताण, कधी संधी, तर कधी परीक्षा, सगळंच मिळणार आहे। पण एक गोष्ट नक्की, हा महिना तुम्हाला खूप काही शिकवणार आहे। तुमच्या आयुष्यातील काही मोठे निर्णय याच काळात घेतले जातील आणि हे निर्णयच तुमचं भविष्य ठरवतील। म्हणून तयार रहा, कारण हा महिना साधा नाहीये। हा महिना म्हणजे तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो। महिन्याची सुरुवात थोडीशी गोंधळलेली आणि अनिश्चिततेने भरलेली वाटू शकते। तुमच्या मनात अनेक विचार एकाच वेळी चालू असतील आणि त्यामुळे निर्णय घेणं कठीण जाईल। कधी वाटेल की सगळं ठीक चाललंय, तर कधी अचानक काहीतरी बिघडल्यासारखं वाटेल। कामाच्या ठिकाणी थोडा दबाव जाणवेल आणि काही लोक तुमच्यावर टीका करू शकतात। यामुळे तुमचा आत्मविश्वास थोडासा डगमगू शकतो, पण घाबरायचं काही कारण नाही, कारण हा काळ तुमची ताकद तपासण्यासाठी आलेला आहे। जर तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर तुम्ही यातून खूप काही शिकाल। काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत, पण त्यातूनच तुम्हाला नवीन मार्ग दिसेल। घरातही थोडा ताण जाणवू शकतो, पण संवाद ठेवलात तर सगळं ठीक होईल। या काळात जास्त विचार न करता थोडं आरामशीर राहणं गरजेचं आहे। तुमच्या मनाला जास्त ओझे देऊ नका, नाहीतर तुम्हीच थकून जाल। थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा। हा काळ कठीण आहे, पण तुमच्यासाठी फायदेशीरही आहे, कारण इथूनच तुमचा पुढचा प्रवास मजबूत होणार आहे। व्यवसाय आणि व्यवसाय दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आता लोकांच्या लक्षात येऊ लागेल। वरिष्ठ तुमचं काम बारकाईने पाहतील आणि त्याचं कौतुकही करतील। काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात, ज्या सुरुवातीला थोड्या कठीण वाटतील, पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि स्वतःला सिद्ध कराल। काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते। जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना फायदेशीर ठरू शकतो। नवीन ग्राहक मिळतील आणि जुने ग्राहकही परत येतील। काही नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल। थोडी धोका पत्करण्याची तयारी ठेवली तर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, पण निर्णय घेताना घाई करू नका आणि नीट विचार करूनच पुढे जा। अति आत्मविश्वास टाळणं खूप महत्त्वाचं आहे। तुमचं यश तुमच्या संयम आणि मेहनतीवर अवलंबून असेल। आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत हा महिना थोडासा चढ-उतार असलेला असणार आहे। कधी अचानक पैसे येतील तर कधी अनपेक्षित खर्चही वाढतील, म्हणूनच आर्थिक नियोजन करणं खूप गरजेचं आहे। जितकं कमावता त्यापेक्षा जास्त खर्च करू नका। काही वेळा तुम्हाला वाटेल की पैसे हातात टिकत नाहीयेत, पण जर तुम्ही थोडं शहाणपणाने वागलात तर परिस्थिती नियंत्रणात राहील। गुंतवणूक करण्यासाठी हा काळ ठीक आहे, पण योग्य सल्ला घेऊनच करा। काही जण नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करतील। अचानक एखादा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर काही कर्ज किंवा जबाबदाऱ्या वाढू शकतात। म्हणूनच खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। लहान-सहान खर्चांवरही लक्ष द्या, कारण तेच मोठं नुकसान करू शकतात। या महिन्यात आर्थिक शिस्त ठेवली तर पुढे फायदा होईल। शेवटी तुमच्या हातात चांगली बचत राहण्याची शक्यता आहे। प्रेम आणि नातेसंबंध प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूप रंगतदार आणि भावनिक असणार आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते। पहिल्याच भेटीत तुम्हाला तिच्याशी एक वेगळं नाते जाणवेल। तुमचं मन त्या व्यक्तीकडे आकर्षित होईल आणि तुम्ही तिच्यासोबत वेळ घालवायला आवडेल। जर तुम्ही आधीपासून नात्यात असाल तर थोडे गैरसमज होऊ शकतात। काही छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण जर तुम्ही शांतपणे संवाद साधलात तर सगळं ठीक होईल। अहंकार बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे। कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहील। काही शुभ कार्याचे योग आहेत, ज्यामुळे घरात उत्साह वाढेल। जवळच्या लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमचं मन प्रसन्न राहील। नात्यांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। हा महिना तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करणार आहे। प्रेम आणि आपुलकी यामुळे तुमचं आयुष्य अधिक सुंदर होईल। मनस्थिती आणि आत्मविश्वास या महिन्यात तुमचं मन कधी खूप आनंदी असेल तर कधी थोडं निराशही होईल। कधी तुम्हाला वाटेल की सगळं तुमच्या बाजूने चाललंय, तर कधी अचानक सगळं उलटं चालल्यासारखं वाटेल। ही मनाची चढउतार नैसर्गिक आहेत, त्यामुळे त्याला घाबरू नका। तुमचा आत्मविश्वास कधी-कधी कमी होऊ शकतो, पण अशा वेळी स्वतःला आठवा की तुम्ही किती सक्षम आहात। ध्यान, योग किंवा चिंतन केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल। सकारात्मक लोकांच्या संगतीत राहिलात तर तुमचं मन शांत राहील।
नकारात्मक विचारांपासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. काही वेळा एकटं राहून विचार करणंही गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं समजेल. हा महिना तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणार आहे आणि शेवटी तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवायला शिकाल. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. कधी डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमचं शरीर थकलेलं वाटेल. म्हणूनच वेळेवर झोपणं आणि उठणं खूप महत्त्वाचं आहे. बाहेरचे पदार्थ टाळून पौष्टिक आहार घ्या. पाणी पुरेसं प्या, कारण शरीर पाण्याने टवटवीत राहणं गरजेचं आहे. थोडा व्यायाम किंवा चालणं सुरू ठेवा. यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहील. तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा उपयोग करा. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घेतले तर मोठ्या समस्यांपासून वाचाल. आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करू शकाल. म्हणूनच स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूप आनंददायी आणि समाधानकारक असणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल आणि तुमची ओळख वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि पैसे साचायला लागतील. नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि घरात आनंदाचं वातावरण राहील. काही नवीन संधी तुमच्या समोर येतील, ज्यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. प्रवासाचे योग आहेत, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. काही जण नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करतील. तुमचा आत्मविश्वास या काळात खूप वाढेल. तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीही करू शकता. हा काळ तुमच्यासाठी बक्षिसाची वेळ आहे. तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. तुम्ही स्वतःवर अभिमान बाळगाल आणि हा महिना एक सुंदर आठवण बनून राहील. एकूण हा मे महिना तुमच्यासाठी खूप काही घेऊन येणार आहे. सुरुवातीला थोडे अडथळे येतील, पण तेच तुम्हाला मजबूत बनवतील. मधल्या काळात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. हा महिना तुम्हाला खूप काही शिकवणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे आणि तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव करून देणार आहे. जर तुम्ही संयम आणि मेहनत ठेवली तर यश नक्की मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात खूप ताकद आहे. हा महिना तुमचं आयुष्य बदलू शकतो. फक्त योग्य निर्णय घ्या आणि पुढे चालत राहा. यश तुमचंच आहे. धन्यवाद.